मित्रांनो, जय माता दी. आरमोरी नगरीत यावर्षीच्या नवरात्रीत एक अद्वितीय सोहळा पार पडत आहे. कारण येथे पहिल्यांदाच आई एकविरा मातेच्या मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हजारो भाविकांना अप्रतिम दर्शनाचा लाभ घेता येणार असून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा हा मिलाप खरंच पाहण्यासारखा आहे. आरमोरीचा दुर्गा व शारदा उत्सव हा केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. यावर्षी नवसाला पावणाऱ्या टिळक चौक येथील दुर्गामाता देवस्थान येथे महाराष्ट्रातील लोणावळा, पुणेजवळील आई एकविरा देवी मंदिराचा देखावा साकारला जात आहे. या अद्वितीय सोहळ्यामुळे संपूर्ण आरमोरी नगरी भक्तिभावाने उजळून निघाली आहे. 22 सप्टेंबर 2025 रोजी टिळक चौक येथील दुर्गामाता देवस्थान देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री 8 वाजता आई एकविरा देवीच्या देखाव्याचे उद्घाटन मंदिरातील सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीपूर्वक करण्यात आले. यावेळी वातावरणात भक्तीची लहर पसरली होती. तर चला आपण या देखाव्याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघूया. सर्वप्रथम आपल्याला दर्शन होणार आहे श्री गणेश मंदिराचे. येथे पदाधिकाऱ्यांनी प्रथम पूजा करून सोहळ्याची सुरुवात केली. त्यानंतर भाविकांना एकविरा मातेच्या 5 पायरी पादुका मंदिराचे दर्शन घडले. या ठिकाणी सुद्धा विशेष पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी दुर्गामाता देवस्थानचे सर्व पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. यानंतर आपण गडावर चढून आपण गुहेतून प्रवेश करणार आहोत आणि आत गेल्यावर आपल्याला प्रथम दर्शन घडते ते शंकर पार्वतीचे. येथे सुद्धा दुर्गामाता देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पूजा अर्चना केली व वातावरण हे आध्यात्मिक झाले. शंकर पार्वतीच्या सुंदर प्रतिमेसमोर उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं. भोवतालचा गडद गुहेसारखा देखावा, मंद दिव्यांचा उजेड आणि मंत्रोच्चाराने भारलेलं वातावरण यामुळे भक्तांना अगदी कैलाश पर्वताच्या पवित्र गुहेत असल्याचा अनुभव येत होता. यानंतर आपण येतो लोणावळ्यातील कार्लागड व धबधबा. हा देखावा इतका सुंदर साकारला आहे की जणू आपण प्रत्यक्ष निसर्गरम्य स्थळी आलो आहोत असे वाटते. कारल्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाची ही अप्रतिम अनुभूती भाविकांना देखाव्यातून घेता येते. यानंतर आपण एकविरा आईच्या दरबारात प्रवेश करतो. येथे आई एकविरा देवीच्या भव्य दरबारात मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक धन्य होतात. देवीचे तेज, भक्तांचा भाव आणि मंडळाच्या मेहनतीमुळे हा संपूर्ण देखावा खरोखरच अद्वितीय ठरला आहे. येथे सुद्धा मंदिरातील पदाधिकारी यांनी पूजा अर्चना केली. आई एकविरा देवीच्या भव्य मूर्तीसमोर उभे राहिल्यावर प्रत्येकाच्या मनात अपार शांती आणि समाधान अनुभवायला मिळतं. तेजोमय मूर्ती समोर सजवलेलं फुलांचं तोरण, दिव्यांच्या उजेडात उजळून निघालेले दरबार हे दृश्य पाहून भाविकांचे डोळे पाणावतात. यानंतर आपण पुढे जातो आणि बुद्ध लेणीमध्ये प्रवेश करतो. येथे भाविकांसाठी एक अप्रतिम देखावा उभारण्यात आला आहे. समोर सुंदर बुद्धस्तूप उभारलेले दिसते. या स्तूपांची रचना इतकी नेमकी आणि आकर्षक आहे की जणू आपण प्रत्यक्ष प्राचीन लेण्यांमध्ये आलो आहोत असा भास होतो. येथे सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली. शांत प्रसन्न वातावरणात बुद्धांच्या प्रतिमेकडे पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात एक आगळा-वेगळा अनुभव येतो. स्तूपाची कलाकुसर हुबेहूब मूळ स्वरूपाशी साधर्म्य राखून कारागिरांनी साकारलेली असल्यामुळे हे स्थळ देखाव्याचा एक विशेष आकर्षबिंदू ठरला आहे. यानंतर भाविक खाली उतरून अखेर मातेच्या भव्य दरबारात प्रवेश करतात. येथे प्रवेश करताच वातावरणात दैवी शक्तीची अनुभूती होते. समोर दुर्गा मातेची तेजस्वी मूर्ती सजविलेल्या दरबारात भाविकांचे दर्शनासाठी विराजमान असते. दरबारातील प्रकाश योजना, फुलांची सजावट आणि भक्तांचा गजर यामुळे प्रत्येक क्षण भक्तिमय आणि रोमांचक होतो. मूर्तीचे दर्शन घेताच प्रत्येक भाविकांचे मन समाधानाने भरून जाते. देवीचे तेज, भक्तांचा अखंड भाव आणि मंडळाच्या अथक मेहनतीमुळे उभारलेला हा संपूर्ण देखावा खरोखरच अद्वितीय ठरतो. प्रत्येकाला जणू आपली नवस पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवायला मिळतो. जय माता दी. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.